खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण ह्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत चाटे निवासी कोचिंग संकुल या विषयावर आणि ही चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक आणि प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी मच्छिंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्र खरं तर चाटे सरांना ओळखतो। चाटे कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत। 1998 मध्ये त्यांनी चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेत। चाटे सर हे 1981 च्या 10वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरे आले होते। चाटे कोचिंग क्लासेस मधून चाटे सरांच्या हजारो विद्यार्थ्यांनी 10वी 12वी मेडिकल, सीईटी, इंजिनिअरिंग, सीईटी, एआय, पीएमटी, जेई मेन्स आणि ॲडव्हान्स या परीक्षांमध्ये चमकदार अशी कामगिरी केलेली आहे आणि चाटे शिक्षण समूहात आता चाटे कोचिंग क्लासेस सोबत चाटे पब्लिकेशन्स, चाटे स्कूल, चाटे ज्युनियर कॉलेजेस, चाटे किड्स आणि निवासी कोचिंग संकुलांचाही समावेश आहे। शिक्षणासोबतच चाटे सरांनी मराठी चित्रपट क्षेत्रातही भरीव असं योगदान दिले। बिंदास, चिमणी पाखरं, घरट्यासाठी सारं काही आणि गोष्ट छोटी डोंगरा एवढी हे चित्रपट देखील त्यांनी गाजवलेत। आज चाटे सर आपल्या निवासी कोचिंग संकुलांविषयी माहिती देणार आहेत आणि अर्थातच याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत चाटे सरांकडून। सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आत्ताच नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे। तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कारण चांगलं घवघवीत यश त्यांनी नक्कीच मिळवलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल एकूणच आणि काय 12वीच्या निकालाबद्दल काय सांगाल? 12वीच्या निकालाचं महत्त्व आता कमी झालेलं आहे, कारण पूर्वी मेडिकल इंजिनिअरिंगचे प्रवेश 12वीच्या परीक्षांवरून व्हायचे, परंतु आता मेडिकलचे प्रवेश हे यावर्षी सीईटी मधून झाले। पुढचे प्रयोग आता प्रवेश हे नीट मधून होतील आणि इंजिनिअरिंगचे इथल्या कॉलेजेसचे प्रवेश सांगता येत नाही। IITचे प्रवेश मात्र नॅशनल लेव्हलवरच्या ह्याच्यामधूनच होतात, जे ॲडव्हान्स मधून होतात। बरोबर। तर मी सगळ्या अशाही परिस्थितीमध्ये आज चाटे क्लासेसचे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला गांभीर्यानं घेतात। यावर्षी माझी जी मुलगी आहे मुग्धा कुलकर्णी, तिने 95% जास्त मार्क मिळवलेले आहेत। नंतर शुभम फरांदे किंवा सिम्पी वगैरे या मुलांनी अतिशय चांगले मार्क मिळवलेले आहेत। 90% वर बरीच मुलं आहेत, 85% वर 80% वर तर भरपूर मुलं आहेत आणि या मुलांनी फिजिक्समध्ये, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स या विषयामध्ये अनेकांनी 95% वर मार्क मिळवलेले आहेत। या सगळ्याच विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हे विद्यार्थी मेडिकलच्या सीईटी मध्ये सुद्धा आणि पुढचं कुठल्याही परीक्षेमध्ये नक्की पास होतील, चांगलं यश मिळवतील, यासाठी मी त्यांना आशीर्वाद देतो। नक्कीच। आणि अर्थातच तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांच्या गाठीशी आहेत आणि तुमचं एक अनुभव आणि मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना मिळत आलेलं आहे, त्यामुळे अर्थात त्या मुलांचं एक भवितव्य नक्कीच चांगलं घडणार आहे। तुम्हाला देखील तुमच्या मुलांना चाटे मध्ये घालायची इच्छा असेल तर चाटे निवासी कोचिंग संकुल विविध ठिकाणी आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक मध्ये आहेच। त्यासाठी अर्थातच ऍडमिशन प्रक्रिया देखील सुरू झाली। आपण ऍडमिशन प्रक्रियेबद्दल पण सर बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी मला हे विचारायचे, एकूणच आता सध्या आपण बघितलं की नीट आणि सीईटी संदर्भातला घोळ तर चालूच आहे, मात्र राष्ट्रीय पातळीवरच्या ह्या ज्या प्रवेश परीक्षा असतात, मग मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, तर ह्यासाठी खास करून चाटे निवासी कोचिंग क्लासेसमध्ये अशी विशेष अशी तयारी करून घेतली जाते आणि ते विद्यार्थ्यांना सहज शक्य होतं या परीक्षा देणं, त्यांना कुठलाही त्रास होत नाही या परीक्षा देताना, जास्त टेन्शन घेण्याचं कारण नसतं, कारण की तुमच्यासारखे शिक्षक त्या ठिकाणी असतात। बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यास केला पाहिजे। अभ्यासाशिवाय प्रगतीचा रस्ता उघडत नाही, हे मूळ सूत्र आहे। आणि राष्ट्रीय पातळीवरची असो किंवा महाराष्ट्राच्या पातळीवरची असो, मुलांना अभ्यास करावाच लागेल। आणि पूर्वी सुद्धा 2-3 वर्षाच्या अगोदर सुद्धा 3 वर्ष मेडिकलचे प्रवेश हे नीटमधूनच होत होते आणि नंतर मग पुन्हा राज्याच्या ह्याच्यात आले, तर एक मुलांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निश्चित होते, पण ही संभ्रमावस्था आम्ही दूर करू। आमचे जे आता 12वीची मुलं आहेत त्यांची नीटची तयारी व्यवस्थित करून घेऊ। आता जे विद्यार्थी 11वी मध्ये येत आहेत, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर पुढची 2 वर्ष वेळ आहे आणि या 2 वर्षामध्ये मेडिकल सीईटीची अतिशय व्यवस्थित तयारी करून घेऊ। IIT मध्ये सुद्धा ज्या मुलांना जायचंय IIT परीक्षेची पण तयारी करून घेऊ। अर्थात IIT सगळ्यांसाठी आम्ही नाही करत, कारण
अनेक मुलांना IIT नकोच असतं, पण ज्या मुलांना IIT करायचे त्यांना IITचं मार्गदर्शन करतो. आणि चाटे निवासी कोचिंग संकुलच असं नाही, चाटे कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा, कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चाटे कोचिंग क्लासेसच्या शाखा आहेत, चाटे कोचिंग क्लासेसच्या शाखांमधून सुद्धा आणि चाटे कॉलेजेसमधून सुद्धा आम्ही सगळीच मुलांची व्यवस्थित तयारी करून घेतो. नंतर याच्यामध्ये ह्या चारही ठिकाणी जसे निवासी कोचिंग संकुल आहे तसं डे केअर ही सुद्धा आम्ही कन्सेप्ट राबवतो. डे केअर म्हणजे सकाळी 7-7:30 वाजता विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये येतील आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबतील. दरम्यानच्या काळामध्ये नाश्ता, जेवण, ह्या स्नॅक्स, ह्या गोष्टी त्या इतर मुलांसारखंच तिथं एन्जॉय करतील आणि दिवसभर त्यांचा तिथं अभ्यास चालेल. तर या पद्धतीच्या डे केअरच्या कन्सेप्टमध्ये पुण्यामध्ये सुद्धा फार चांगल्या संख्येनं विद्यार्थी आमच्याकडे आहेत आणि रिझल्ट पण चांगला येतो. नाशिकमध्ये आहेत, औरंगाबादमध्ये आहेत आणि आता जे यावर्षी 4थं निवासी कोचिंग संकुल ठाण्यामध्ये सुरू होतंय तिथे सुद्धा डे केअरमध्ये विद्यार्थी आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना तिथं राहायचं नाही, ज्यांना राहायचंय त्यांची राहायची तर पूर्ण सोय केलेली, व्यवस्थित सोय केलेली आहे, अतिशय चांगली सोय केलेली आहे की विद्यार्थ्यांना, अनेक विद्यार्थी मान्य करतात की आम्हाला ज्या फॅसिलिटीज घरी मिळणं शक्य नव्हतं त्या फॅसिलिटीज इथं मिळतात. म्हणजे फिजिकल कम्फर्ट अशा अर्थानच नाही, तर शांतता आहे, नंतर अभ्यासाचं वातावरण आहे, नंतर TV पासून मुक्तता आहे, नंतर स्मार्टफोन पासून मुक्तता आहे, नंतर प्रवासामध्ये जाणारा वेळ याच्यापासून हे आहे. आणि एक सूत्र आम्ही जे ठरवलेलं आहे, मी कोचिंग क्लासेस सुरू केल्यापासून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक गोष्ट आम्ही सुरुवातीलाच लक्षात आणून देतो की मुख्य गोष्ट आम्ही अभ्यासक्रम शिकवू, आम्ही किती छान शिकवलं याच्यावर तुझं यश अवलंबून नाही, तू अभ्यास काय केलास याच्यावर तुझं यश अवलंबून आहे. कारण परीक्षा तुला द्यायची, परीक्षा आम्हाला द्यायची नाही. त्याच्यामुळं तू अभ्यास काय केला या गोष्टीवर आम्ही सुरुवातीपासून लक्ष देतो. आज सुद्धा चाटे कोचिंग क्लासेसमध्ये किंवा चाटे कॉलेजेसमध्ये, चाटे निवासी कोचिंगमध्ये किंवा आमच्याकडे डे केअर कन्सेप्टसाठी जी मुलं येतात त्या सगळ्या मुलांना आम्ही नेहमी हीच गोष्ट सांगतो की आम्ही आमचं शिकवण्याचं काम अतिशय व्यवस्थित करू, प्रामाणिकपणे करू, पण त्याच सोबत तुझा अभ्यास सुद्धा होणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यात तुला जी अडचण येईल ती अडचण सुद्धा सोडवायला आम्ही तयार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतोय आणि त्याला मॅथमॅटिक्समध्ये एखादं उदाहरण आडलं, सुटलं नाही, तर तिथं टीचर्स आहेत. तो अभ्यास करत असताना आमचे तिथं टीचर्स आहेत, तू त्यांना विचारू शकतो, तुला त्याच्यावर फार वेळ घालवण्याची गरज नाही आणि ते तुला तुझी शंका दूर करतीलच आणि त्याचसोबत तशा टाईपचे आणखी 4 प्रॉब्लेम सोडवायला तुला मदत करतील. त्यामुळे ही मदत फार महत्वाची असते. या ठिकाणी फक्त शिकवणं, आम्ही किती इफेक्टिव्हली शिकवलं, अनेक मुलं याच्यामध्ये होतात की आम्हाला अमुक कॉलेज पाहिजे, हे कॉलेज फार चांगलं, मी कुठल्या कॉलेजचं नाव घेत नाही, पण त्या कॉलेजेसमध्ये शिकवत नाहीत, फक्त काय म्हणता येईल त्याला की बडा घर आणि पोकळ वासासारखं की हे कॉलेजचं फक्त नाव बघून घ्यायचं, मुलांनी तिथे ऍडमिशन घ्यायचं आणि मुलांनी तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर त्या कॉलेजमधून त्याला मदत मिळत नाही. फक्त या भ्रमामध्ये की मी अमुक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं म्हणून मुलं मेडिकल इंजिनिअरिंगला लागत नाहीत. तर जिथं मुलांचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण होतो, मुलांचा अभ्यास चांगला होतो, तीच मुलं यशस्वी होतात. आणि त्यासाठी चाटे कोचिंग क्लासेस सुरुवातीपासून म्हणजे गेली आता 30 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत आणि या 30 वर्षामध्ये आम्ही ज्या काही मुलांना मदत केली त्या मुलांचं, आमचा पर्याय हाच की आम्ही 5 तास शिकवतो, तू 5 तास अभ्यास कर. बरोबर. आम्ही शिकवताना व्यवस्थित शिकवू, आमचा अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करू, तुमच्या परीक्षा वेळेवर घेऊ, रिव्हिजन्स घेऊ, प्रिलिम्स घेऊ, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगू. आमच्या स्वतःच्या नोट्स आहेत, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक ह्याच्या नोट्स दिलेल्या आहेत, सरावासाठी भरपूर एक्झाम्पल्स आहेत. CET मध्ये वगैरे जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची सुद्धा काय क्वेश्चन बँक आमच्याकडे असते, मांडणी केलेली असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक मुलांनी दररोज 5 तास अभ्यास केला पाहिजे आणि नियोजन केलं पाहिजे. एकाच टॉपिकवर सुद्धा तुम्ही खूप वेळ घालवत बसणं बरोबर नाही.
तुम्हाला प्रत्येक टॉपिकला त्या प्रोपोर्शन मध्ये वेळ द्यायला पाहिजे बरोबर. आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहायला पाहिजे. बरोबर. परीक्षेचा अभ्यासक्रम किमान परीक्षेच्या 5 महिने अगोदर संपला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करता येईल, पूर्ण प्रत्येक गोष्ट बघता येईल. इथं असं नाही की आता वाटलं आपल्याला आणि आपण काहीतरी केलं, ह्याच्यातून काही फायदा होत नाही. तर त्यासाठी मुलांना सुरुवातीपासून म्हणजे आता जी मुलं आमच्याकडे चाटे निवासी कोचिंग संकुलामध्ये 5वी पासून खरं आता तर admission सुरू होते. 7वी आता जे जास्त भर आमचा 11वी 12वी सायन्सच्या मुलांवर बरोबर आहे. कारण त्यांना करिअर करायचे आणि ते जवळ आलेले आहेत. आमचं इन्स्टिट्यूट आहे 5वी पासून, पण 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी असे 3 गट करतो आम्ही. 5वी 6वी 7वीचा एक गट, 8वी 9वी 10वीचा एक गट आणि 11वी 12वी. आता जी 10वीची परीक्षा झालेली आहे आणि जी मुलं आता 11वी सायन्सला जाणार आहेत आणि ज्या मुलांना सायन्समध्येच करिअर करायचं आहे अशा मुलांची चाटे निवासी कोचिंग संकुलात 4ही ठिकाणी ऍडमिशन्स झालेली आहेत आणि पहिल्या बॅचेस आमच्या औरंगाबादला, ठाण्याला, नाशिकला आणि पुण्याला या ठिकाणी जवळजवळ एक 500 विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत. अरे वा, अरे वा. म्हणजे त्यांनी आणि ह्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. अर्थात आता पुन्हा काही बॅचेस सुरू होत आहेत आणि 10वी रिझल्ट लागल्यानंतर लागलीच पुन्हा काही बॅचेस सुरू होतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्यांना हे करायचंच त्यांनी वेळ वाया घालवू नये. कारण करू 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 म्हणणारे विद्यार्थी नेहमी मागच राहतात. कारण जे करणार ज्यांनी सुरुवात केलेली ते पुढे गेलेले, तुम्ही मागे राहिलेले आहेत. तर आणि हे जे 2 महिने आहेत किंवा 1-1.5 महिना आहे हा नंतर फार महत्वाचा होतो. कारण तुमचा अभ्यासक्रम तेवढ्या लवकर संपला तर तुम्हाला रिव्हिजनसाठी तेवढा जास्त वेळ मिळतो आणि रिव्हिजनमुळे मग तुम्हाला आणखी डीप मध्ये जाता येतं, व्यवस्थित करता येतं, जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडून घेता येतात आणि कन्सेप्ट महत्वाचं आहे. सराव महत्वाचाच आहे. कारण तुम्ही जर मागे पडलात तर मग उपयोग काय. आणि हे सगळं व्हायला पाहिजे. एक मला माझ्या शिक्षकांची आठवण होते की माझे शिक्षक नेहमी यशस्वी हो असा कधीच आशीर्वाद द्यायचे नाही. मला आशीर्वाद हा द्यायचे की तू जे प्रयत्न केलेलेस त्या प्रयत्नांच्या प्रमाणात तुला यश मिळो. बरं, त्याच्यावर कधी अन्याय होऊ नये. त्याच्यामुळं तुला जर यश 100% पाहिजे असेल तर तू 100% प्रयत्न केलेले असले पाहिजेस. तू जर 60% प्रयत्न केले असतील तर तुला 60%च यश मिळो आणि तिथं परमेश्वरांनी तुझ्यावर अन्याय करू नये. आणि त्यामुळं मी क्लासेस चालवताना आमच्या सरांना प्रमाण मानून मुलांकडून 100% प्रयत्न करून घ्यायचे. आणि त्यामुळे चाटे कोचिंग क्लासेसला आज एक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि एकूणच बघितलं तर सर खरं तर एक चोख भूमिका शिक्षकांच्या मार्फत जशी बजावली जाते शिकवताना तशीच विद्यार्थ्यांनी देखील आपल्या अभ्यासाच्या बाबतीतही तेवढी चोख भूमिका बजावायला काय होतं विद्यार्थ्यांचा मी तिथे हे सांगतो की विद्यार्थ्यांना आळस येणं हा फार मोठा गुन्हा नाही, पण त्याची शिक्षा फार मोठी असते. त्याच्यामुळे त्याला जेव्हा आळस येतो त्यावेळेस त्याला सावध करणं ही आमची जबाबदारी. नक्कीच. आणि ह्याच एका पॉइंटवरती आपण बोलणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चाटे एकूणच संकुलाविषयी चर्चा करतोय आणि आज बोलतोय आणि खास करून विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांबद्दल. जेव्हा मेडिकल प्रवेश परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी विचार करतात त्यावेळी अनेकदा असं होतं की विद्यार्थी कुठेतरी कन्फ्युज्ड असतात किंवा विद्यार्थ्यांना त्या परीक्षांचं थोडंसं टेन्शन आलेलं असतं. मग हे नेमकी टेन्शन तुम्ही कसं दूर करणार त्यांचं, आणि एकूणच या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कधीपासून तयारी करायला पाहिजे आणि खास करून कुठल्या प्रश्नांवरती खास करून फोकस करायला पाहिजे? साधारणतः बघा, मेडिकलला ज्यांना विद्यार्थ्यांना जायचे तर मेडिकलमध्ये जागा कमी आहेत. इंजिनिअरिंगच्या तुलनेमध्ये इंजिनिअरिंगमध्ये जागा भरपूर आहेत. इंजिनिअरिंगमध्ये कॉलेजेस पण भरपूर आहेत. मेडिकलमध्ये जागा कमी आहेत, मेडिकलचे कॉलेजेस कमी आहेत. आणि जसं महाराष्ट्रामध्ये 2810 जागा आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, म्हणजे 3000 समजा MBBSच्या
डेंटलच्या काही एक्स्ट्रा आहेत, BAMS किंवा BHMS, BUMS या वेगळ्या. बरोबर. तर अशा एक 10,000च्या आतच जागा येतात सगळ्या मेडिकलमध्ये. आणि त्या तुलनेमध्ये इंजिनिअरिंगमध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा 2 लाखापेक्षा जास्त जागा आहेत. खरंय. तर मेडिकलमध्ये जागा कमी आहेत आणि अनेकांना हा म्हणजे करायचं असतं, मेडिकल डॉक्टर व्हावी ही इच्छा असते आणि त्यामुळं म्हणजे कट ऑफ जो आहे हा वर येतो आणि म्हणजे चांगले मार्क मिळालेल्या सुद्धा अनेक मुलांना ऍडमिशन म्हणजे मेरिटमध्ये मागं पडल्यामुळं मिळत नाही. ही रियालिटी आहे. आणि खरं म्हणजे याच्यावर पर्याय म्हणून आणखी मेडिकलच्या काही सीट वाढवायला पाहिजेत. पण आता त्या जेव्हा वाढतील तेव्हा वाढतील. मुलांनी मात्र तयारी करताना अतिशय व्यवस्थित तयारी केली पाहिजे. 11वी 10वीची परीक्षा झाली म्हणजे यावर्षी तर आम्ही 11वी सुरू केलंच, मुलं आलीच होती. पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही जी मुलं 10वीत आहेत, आता जी मुलं 10वीत गेलेली आहेत त्या मुलांची ऍडमिशन्स लवकर करू आणि त्यांची 10वीची परीक्षा संपली की लगेच 11वी सुरू करू. 11वीचा अभ्यासक्रम जेवढा लवकर संपेल, 12वीचा अभ्यासक्रम जेवढा आणखी लवकर संपेल, तेवढं त्या मुलांना CETची तयारी जास्त करता येईल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न खूप आहेत. हे ज्या परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची परीक्षा असते आणि प्रत्येक टॉपिकवर जेवढे जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न मुलांकडून करून घेता येतील. एक गोष्ट हे सांगतो महत्वाची की कुणीही विद्यार्थी सायन्सचा अभ्यास एकटा बसून करू शकत नाही, सेल्फ स्टडी करून करू शकत नाही. अर्थात काही आहेत एक्झाम्पल्स पण हे फार कमी आहेत. जेव्हा शिक्षक तुमच्या सोबत असतो तेव्हा अवघड गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळे शिक्षकांची मदत ही तुम्हाला मिळालीच पाहिजे. प्रत्येक टॉपिकवर शेकडो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न टीचर्सनी तुमच्याकडून करून घेतले पाहिजे. कारण तिथं तुम्हाला ABCD एक पर्याय निवडायचा आहे आणि तिथं काय ट्रिक आहे नेमकी त्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची तयारी करता येऊ शकत नाही, कारण मूळ सायन्स काय आहे, मूळ मुद्दा काय आहे, मूळ गोष्टी काय आहेत, हा अभ्यास अगोदर शिकावाच लागतो. आणि त्यामुळं या परीक्षेची तयारी करताना अंदाज नाही असं नाही चालत. कारण आणि काय तुमचं एकदम व्यवस्थित तुमची बुद्धी पणाला लावायला पाहिजे आणि तरच उत्तर ते योग्य. आणि काय होतं सगळ्यात महत्वाचं की 2 गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे थिअरी अभ्यास करायचाच आहे, थिअरी प्रॅक्टिकल्स पण करायचे आहेत आणि विशेषतः फिजिक्सचा पेपर हा मेडिकलच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा की रोल प्ले करतो. कारण केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये प्रश्नांची उत्तरं नक्की असतात. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत की नाही याच्यावरून. आणि मला असं वाटतं सर, अर्थातच या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा तुम्ही वेध घेतायत तेव्हा त्या निमित्ताने एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे चाटे निवासी कोचिंग संकुलाचा या विद्यार्थ्यांना ह्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे हे तुम्ही सांगितलं तसं की विद्यार्थी सेल्फ स्टडीज करू शकत नाही, त्यांना शिक्षकाची गरज लागतेच. आणि अर्थातच मला चाटे निवासी संकुलाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण एकूणच चर्चा करतोय ती चाटे निवासी कोचिंग संकुलाविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मच्छिंद्र सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, अर्थातच चाटे निवासी कोचिंग संकुलाबद्दल अनेकांनी आतापर्यंत ऐकलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने तिथे शिक्षण दिलं जातं, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होतो. पण मात्र आपले जे पालक आता टीव्ही बघत असतील किंवा विद्यार्थी वर्गात जो टीव्ही बघत असेल त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि ह्या निमित्ताने काय आवाहन कराल? मी त्यांना आवाहन एवढंच करेन की म्हणजे विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणं ही आज सोपी गोष्ट नाही. विद्यार्थी एकतर मोबाईलवर फार वेळ घालवतात, स्मार्टफोनवर फार वेळ घालवतात, गेम खेळत बसतात, इंटरनेटवर खूप वेळ जातो त्यांचा. आणि व्हॉट्सअप वगैरे हे जे काही नवीन प्रकार सुरू झालेले आहेत त्या गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी फार मारक आहेत. नंतर विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठायला नको असतं, अभ्यासाला लागायला नको असतं, मेडिटेशन करायला नको असतं किंवा विद्यार्थी त्यांच्या पद्धतीनं करतात. पण चाटे निवासी कोचिंग संकुलामध्ये आम्ही जे काही एक वातावरण तयार केलेलं आहे, या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा फार अतिशय चांगला अभ्यास होतो. म्हणजे आता
11वीचे आमचे बॅचेस सुरू झालेले आहेत. आता अजून बॅचेस सुरू होतील, पण काही मुलं लगेच अभ्यासाला लागलेली आहेत. मी पालकांना एवढीच हे करेन की आपण आपल्या पाल्याला 11वीसाठी आमच्याकडे लवकर ऍडमिशन द्या. 8वी 9वी 10वीचे सुद्धा ऍडमिशन सुरू आहेत. नंतर विद्यार्थ्यांकडून करून घेतलं गेलं पाहिजे, कारण करून घेतलं नाही तर रिझल्ट येणार नाही. आणि विद्यार्थी कमकुवत आहे असं आपण म्हणू, पण जे विद्यार्थी करतात, म्हणजे चाटे क्लासेसने अनेक विद्यार्थ्यांची टक्केवारी इम्प्रूव्ह करून दाखवलेली आहे. चाटे क्लासेसने अनेक मुलांमध्ये फार मोठा बदल घडवून आणलेला आहे. थोडक्यातच मला असं वाटतं सर की एकूणच नियोजनबद्धता जर आपल्या अभ्यासात असेल तर नक्कीच आपण एक चांगलं आमचं एक स्लोगन आहे, योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग. आणि त्या पद्धतीनं ह्या चारही गोष्टी, योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन आणि कठोर परिश्रम, ह्या चारही गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत त्यांनी ह्या पार पाडल्या पाहिजेत, याच्यावर आमचं लक्ष आणि या चारही गोष्टी चाटे निवासी कोचिंग संकुलामध्ये नक्कीच पार पाडल्या जातात. आणि त्यामुळेच आजचा जो विद्यार्थी आहे तो उद्याचं भवितव्य आहे. आणि त्यासाठीच जर आपण आपल्या विद्यार्थ्याला जर ह्या ठिकाणी ऍडमिशन घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. चाटे निवासी कोचिंग संकुलाचे ठिकठिकाणी सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये, खास करून पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि ठाणे इथे. आणि नक्कीच सर वेळ संपली आहे, पण तुम्ही खूप छान मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.